शिक्षक पाहिजेत. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ समडोळी संचलित बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली या जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्थेच्या 100% अनुदानित शाळेत खालीलप्रमाणे शिक्षण सेवक सन 2026 ते 2027 पासून भरावयाचे आहेत. मित्रांनो, दिलेली जाहिरात सांगली जिल्ह्यातील आहे आणि ही संस्था जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. 100% अनुदानित आहे आणि या दिलेल्या शाळेमध्ये खालील दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक म्हणून सन 2026 ते 2027 करिता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed, TET/CTET, HSC D.Ed. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे 12 D.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी शिक्षण सेवक या पदासाठी पात्रता आहे HSC D.Ed, TET पेपर 1 उत्तीर्ण किंवा HSC D.Ed CTET पेपर 1 उत्तीर्ण. इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक. तर शिक्षण सेवक पद इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक वर्गासाठी किंवा इयत्तेसाठी या ठिकाणी पद भरण्यात येत आहे. पदसंख्या / स्वरूप 1 पद भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक 100% अनुदानित पद आहे. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त जागेवरती. म्हणजेच पद रिक्त होण्याचे कारण या ठिकाणी दिले आहे. नियत वयोमानानुसार आधीचे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या जागेवरती ही जागा शिक्षण सेवक इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक करिता भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1, वरील पदासाठीची नेमणूक माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या मान्यतेस व शर्तीस अधीन राहील. तर वर दिलेले जे पद आहे या वरील पदासाठीची नेमणूक जी आहे ही माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या मान्यतेस व शर्तीस अधीन राहणार आहे. 2, शिक्षण सेवक पदासाठी TET पेपर 1 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज रविवार दिनांक 7 जून 2026 पर्यंत सचिव/अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे समक्ष अगर पोस्टाने पाठवावे. तर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेसोबतच TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज रविवार दिनांक 7 जून 2026 पर्यंत सचिव/अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे समक्ष म्हणजे प्रत्यक्ष उमेदवार त्या ठिकाणी आपले अर्ज सादर करू शकतात किंवा अगर पोस्टाने सुद्धा पाठवू शकतात. सचिव/अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत. सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ समडोळी शाळेत पुरुष/महिला शिक्षक भरती मानधन तत्वावर रजेच्या कालावधीत तात्पुरते स्वरूपात खालीलप्रमाणे शिक्षक अनुभवी उमेदवार पाहिजेत. तर ही जाहिरातसुद्धा सांगली जिल्ह्यातील आहे. समडोळी येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ समडोळी शाळेत पुरुष किंवा महिला शिक्षक भरती मानधन तत्वावर करण्यात येत आहे. रजेच्या कालावधीत तात्पुरते स्वरूपात म्हणजे काही शिक्षक रजेवर गेले आहेत, त्या रजेच्या कालावधीत तात्पुरते स्वरूपात खालीलप्रमाणे शिक्षक नेमण्यात येत आहे. त्यासाठी अनुभवी उमेदवार पाहिजेत. विषय विज्ञान, सायन्स विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे रजेच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात. तर या ठिकाणी विषय आहे विज्ञान, सायन्स आणि सायन्स विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर मराठी विषय आहे, शैक्षणिक पात्रता BA B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतरचा विषय आहे हिंदी, शैक्षणिक पात्रता BA B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. पुरुष शिक्षकास प्राधान्य देण्यात येईल. तर या ठिकाणी पुरुष शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत D.Ed 2 जागा. तर या ठिकाणी सेल्फ फायनान्स शाळेमध्ये प्रायमरी शाळेत
पहिली ते चौथीपर्यंत शिकवण्यासाठी 12 D.Ed किंवा D.Ed या शैक्षणिक पात्रतेच्या 2 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2026 पर्यंत सचिव/अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे समक्ष म्हणजेच प्रत्यक्ष किंवा स्वतः अगर पोस्टाने किंवा पोस्टाने अथवा व्हॉट्सअपवरती शैक्षणिक कागदपत्रे पाठविले तरी चालेल. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आणि वर दिल्याप्रमाणे त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ॲप्लिकेशन मुलाखतीचा दिवस आहे शुक्रवार दिनांक 12/7/2000 मुलाखतीचा दिवस नाही, अर्ज पाठवण्याचा दिवस आहे. अर्ज स्वीकारण्याचा दिवस शुक्रवार आणि दिनांक आहे 12 जुलै 2026 पर्यंत सचिव/अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा पोस्टाने किंवा व्हॉट्सअपवरती शैक्षणिक कागदपत्रे पाठवली तरी चालणार आहे. संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9049013786. दुसरा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांक 7020707210. तिसरा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7020805517 आणि चौथ्या क्रमांकाचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9096026626. जाहिरात क्रमांक 3. शिक्षण सेवक पाहिजेत. उर्दू माध्यम. नूर एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस मैदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर संचलित मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक संस्था. मित्रांनो, दिलेली शाळा उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि शाळेचे नाव दिले आहे अल हाजा जैनब्बी शाब्दी उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲड्रेस मैदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. या 100% अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात खालील पद भरावयाचे आहे. तर दिलेली संस्था मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे, 100% अनुदानित आहे आणि या शाळेत 100% अनुदानित शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात खालील रिक्त पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed B+ विषय उर्दू व हिंदी. उर्दू व हिंदी विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed B+ आणि पदाचे नाव शिक्षण सेवक. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. उपरोक्त नियुक्ती माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येईल. पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मूळ प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र व इच्छुक उमेदवार आहेत अशा पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिवस आहे मुलाखतीचा गुरुवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 11 जून 2026 रोजी. मुलाखतीची वेळ आहे सकाळी ठीक 10 वाजता. उमेदवारांनी आपल्यासोबत मूळ प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह म्हणजेच मूळ प्रमाणपत्र आणि त्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीकरता स्थळ आहे मुलाखतीचे ठिकाण अल हाजा जैनब्बी शाब्दी उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मैदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर 413217. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. कॉन्टॅक्ट नंबर 9890147867. दुसरा संपर्क क्रमांक आहे 7385602824. श्री असद अली M कर्जगी प्राचार्य. जाहिरात क्रमांक 4. पाहिजेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जाफराबाद संचलित आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद या शाळेत खालील रिक्त पदे भरणे आहेत. तर मित्रांनो, दिलेल्या आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद या शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1. पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता MSc B.Ed विषय केमिस्ट्री म्हणजेच MSc केमिस्ट्री B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित. त्यानंतर अनुक्रमांक 2. शैक्षणिक पात्रता आहे MSc B.Ed विषय बायोलॉजी MSc बायोलॉजी B.Ed 1 पद भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित. त्यानंतर अनुक्रमांक 3. शैक्षणिक पात्रता आहे किंवा पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक. शैक्षणिक पात्रता HSC MSc IT असल्यास प्राधान्य. 12वी
आणि उमेदवारांकडे MSc असल्यास त्यांना प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येईल. कनिष्ठ लिपिक या पदाची एक जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार या पदासाठी अंशतः अनुदानित. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 शैक्षणिक पात्रता किंवा पदाचे नाव सहशिक्षक भरण्यात येत आहे. सहाय्यक शिक्षक. विषय HSC D.Ed 12 D.Ed. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षक या पदाच्या. अनुदान प्रकार अनुक्रमांक 4 या पदासाठी सहाय्यक शिक्षक या पदासाठी अंशतः अनुदानित तत्वावर सर्वच दिलेली पदे. MSc केमिस्ट्री ही जागासुद्धा अंशतः अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. त्यानंतर बायोलॉजी विषयाची, कनिष्ठ लिपिक पदाची आणि सहाय्यक शिक्षक सर्व पाचही जागा अंशतः अनुदानित तत्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 10 जून 2026 रोजी ठीक 10 वाजता आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद येथे उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आणि वर दिलेल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, ॲप्लिकेशन व शैक्षणिक कागदपत्रासह एज्युकेशनल सर्टिफिकेटसह डॉक्युमेंटसह मुलाखतीचा दिनांक आहे 10 जून 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे ठीक 10 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण आहे आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद येथे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी. अध्यक्ष हबीब हबीब हामोद, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जाफराबाद, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मोबाईल नंबर. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे 9423459204. जाहिरात क्रमांक 5 शिक्षण सेवक पाहिजेत. मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था. शाळेचे नाव दिले आहे श्री मल्लिकार्जुन हायस्कूल. ॲड्रेस पत्ता हत्तुरे नगर, मजरेवाडी, होडगी रोड, सोलापूर 413224. या प्रशालेत खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरावयाची आहेत. आमच्या प्रशालेत खालील जागा 100% अनुदानित तत्वावर भरावयाची आहेत. तर मित्रांनो, दिलेल्या शाळेमध्ये 100% अनुदानित तत्वावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. शिक्षण सेवकाची पदे या दिलेल्या शाळेत भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता दिली आहे BA B.Ed. विषय इंग्लिश. हुद्दा किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक, एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 शैक्षणिक पात्रता BA B.Ped. पदाचे नाव शिक्षण सेवक किंवा हुद्दा शिक्षण सेवक, एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 शैक्षणिक पात्रता किंवा विषय म्युझिक, हुद्दा शिक्षण सेवक, एकूण पद, एक जागा म्युझिक या विषयाची भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. वरील शैक्षणिक अर्हता किंवा वरील शैक्षणिक अर्हता पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरातील अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, वरील शैक्षणिक अर्हता किंवा वर दिलेल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स व त्या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरातील अर्जासहित उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मुलाखतवार. मुलाखतीचा दिवस दिला आहे वार शुक्रवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे 12 जून 2026. वेळ आहे सकाळी 11 वाजता. मुलाखत ठिकाण. मुलाखतीचे स्थळ किंवा ठिकाण दिले आहे श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर, मजरेवाडी, होडगी रोड, सोलापूर 413224. मुख्याध्यापक श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर, सोलापूर. जाहिरात क्रमांक 6 पाहिजेत. नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था. या संस्थेच्या शाखेत खालील पदे भरावयाचे आहेत. मित्रांनो, दिलेली संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे आणि या संस्थेच्या शाखेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc B.Ed. किंवा MSc B.Ed. BSc B.Ed चालेल किंवा MSc B.Ed. विषय विज्ञान व गणित. पदाचे नाव शिक्षण सेवक. पदसंख्या 1 जागा. अनुदान प्रकार अनुदानित तत्वावर विषय विज्ञान व गणित या विषयाची जागा भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक म्हणून 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 शैक्षणिक पात्रता BA B.Ed. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक. विषय हिंदी. पदाचे नाव सहशिक्षक. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित. तर या ठिकाणी अनुक्रमांक 2 मध्ये
सहशिक्षक या पदासाठी विषय हिंदी, या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BA BEd. आणि TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक. इन्फॉर्मेशन सूचना. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह सर्व साक्षांकित प्रमाणपत्रासह बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी ठीक सकाळी 11 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नीलम-श्रमजीवी नगर, आकाशवाणी केंद्र रोड, MIDC सोलापूर येथे स्वखर्चाने मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी अर्जासह ॲप्लिकेशनसह सर्व साक्षांकित प्रमाणपत्रासह बुधवार दिनांक, मुलाखतीचा दिनांक आहे 10 जून 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नीलम श्रमजीवी नगर, आकाशवाणी केंद्र रोड, MIDC सोलापूर येथे उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला वेळेवर उपस्थित राहावे. अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक, कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर. जिव्हाळा अपंगमती विकास संस्था. ॲड्रेस वसंत विहार, जुना पुणे नाका, सोलापूर 413001. कन्नड अल्पभाषिक संस्था. पाहिजे जिव्हाळा शेतकी कर्मशाळा, मुक्काम पोस्ट अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मान्य विद्यार्थी संख्या 40, निवासी अनुदानित. मित्रांनो, दिलेली संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे जिव्हाळा शेतकी कर्मशाळा. ॲड्रेस दिला आहे मुक्काम पोस्ट अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी मान्य विद्यार्थी संख्या 40, निवासी आहेत आणि अनुदानित शाळा आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदनाम किंवा पदाचे नाव किंवा हुद्दा स्वयंपाकी, पदसंख्या 1 जागा स्वयंपाकी या पदाची भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता दिली आहे. इयत्ता 4थी उत्तीर्ण, पाकशास्त्राचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबरोबर म्हणजेच इयत्ता 4थी उत्तीर्ण बरोबरच पाकशास्त्राचा अनुभव एक्सपिरियन्स असणाऱ्यास प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे. वेतन श्रेणी स्वयंपाकी या पदासाठी दिली आहे S3 म्हणजेच 16,600 ते 52,400 इतके वेतन स्वयंपाकी या पदासाठी दिले जाणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप. शेतकी कर्मशाळेवर निवड झालेल्या उमेदवारास शेतकी कर्मशाळेवर राहणे आवश्यक आहे. तर या शाळेवर शेतकी कर्मशाळेवर निवड झालेल्या उमेदवारास म्हणजे कॅन्डिडेट्सला शेतकी कर्मशाळेवर राहणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. वरील शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीसहित 2 पासपोर्ट फोटोसह दिनांक 10 जून 2026 रोजी संस्थेच्या कार्यालयात समक्ष मुलाखतीसाठी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, वर दिल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच इयत्ता 4थी उत्तीर्ण आणि पाकशास्त्राचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांनी म्हणजेच वरील शैक्षणिक पात्रता असणाऱ्या प्राप्त उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आणि त्या ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट किंवा मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीसहित सोबत 2 पासपोर्ट फोटोसह उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक 10/6/2026 म्हणजे 10 जून 2026 रोजी मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. संस्थेच्या कार्यालयात समक्ष किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उमेदवारांनी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत हजर राहायचे आहे. कार्यकारी मंडळ जिव्हाळा अपंगमती विकास संस्था, सोलापूर. विरत क्रमांक 7. आचारसंहितेमुळे मुलाखत दिनांकामध्ये बदलाची सूचना. राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचलित राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग जालना. तर मित्रांनो, या ठिकाणी या जाहिरातीमध्ये आचारसंहितेमुळे मुलाखत दिनांकामध्ये बदलाची सूचना देण्यात आली आहे. शाळेचे नाव दिले आहे राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित. हे शिक्षण संस्थेचे नाव दिले होते वरचे, राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचलित. आता शाळेचे नाव दिले आहे राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग जालना. या शाळेमध्ये जो काही इंटरव्ह्यू होता, मुलाखत, त्या दिनांकामध्ये मुलाखतीच्या दिनांकामध्ये बदल झाला आहे. आचारसंहितेमुळे बदल झाला आहे. आचारसंहितेमुळे मुलाखत दिनांकामध्ये बदलाची सूचना देण्यात आलेली आहे. पाहिजेत
संस्थेच्या मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक विद्यालयासाठी खालील जागा भरावयाची आहे. तर या ठिकाणी या संस्थेच्या मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक विद्यालय आहे. या अनुदानित प्राथमिक विद्यालयासाठी खालील जागा भरण्यात येत आहे. मुलाखतीचा दिनांक आहे 7/6/2026 म्हणजे 7 जून 2026 रविवार ऐवजी छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिनांक 28/6/2026 रविवार रोजी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. तर बदलाची तारीख आहे. आता मुलाखत होणार आहे ही तारीख दिली आहे या ठिकाणी 28/6/2026 म्हणजेच 28 जून 2026 रविवार रोजी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी 28 तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येत आहे आणि या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही तारीख बदलण्यात आली आहे. आधीची तारीख होती 7/6/2026. याऐवजी उमेदवारांनी या शाळेमध्ये मुलाखतीसाठी 28/6/2026 रविवार रोजी मुलाखतीला जायचे आहे किंवा या दिवशी या तारखेला 28/6/2026 रविवार रोजी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे. अनुक्रमांक 1 पद, पदाचे नाव किंवा हुद्दा, पोस्ट नेम, शिक्षण सेवक, शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता HSC D.Ed TET इयत्ता 1ली ते 4थी. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे HSC D.Ed म्हणजे 12 D.Ed 12वी D.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता 1ली ते 4थी करिता. पदसंख्या 1 जागा. मुलाखत दिनांक 7/6/2026 रविवार ऐवजी छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मुलाखत दिनांक 28/6/2026 रविवार रोजी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी या पदासाठी मुलाखत आयोजित केलेला दिनांक आहे 28/6/2026 28 जून 2026 रविवार रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना. पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह वरील दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीस सकाळी 11 वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग शाला चौक पुराणा मुंडा जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे वर दिल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह म्हणजेच आपल्या ओरिजिनल एज्युकेशनल अर्हता प्रमाणपत्रासह वर दर्शवलेल्या दिनांकास म्हणजेच 28/6/2026 या तारखेला मुलाखती सकाळी 11 वाजता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग ॲड्रेस पत्ता शाला चौक पुराणा मुंडा जालना येथे स्वखर्चाने उपस्थित उमेदवारांनी राहायचे आहे. अध्यक्ष राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना. मुख्याध्यापिका राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्रा.वि. जालना. टीप. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे TA व DA देण्यात येणार नाही. महत्त्वाची सूचना आहे उमेदवार मुलाखतीला जाणार आहेत अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा म्हणजेच उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे TA व DA देण्यात येणार नाही. नावनोंदणी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांकास सकाळी 10 वाजता सुरू होईल. तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार मुलाखतीसाठी जाणार आहेत अशा उमेदवारांची नावनोंदणी किंवा रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिवशी म्हणजेच 28/6/2026 याच तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होईल. म्हणजेच मुलाखतीच्या दिनांकास नावनोंदणी रजिस्ट्रेशन सकाळी 10 वाजता सुरू होईल. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केल्या जातात. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. धन्यवाद.